महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवेंचा, अबुल कलाम आझादांचा भवन बनावं ही सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे. आंबेडकरी समाज फक्त बौद्ध नाही, मातंग आले, मुस्लिम आले, मेहतर आले, सर्व समाजाची लोक. एक कवी बोलतो, कुशाचे भीम कहने का जो शेर के दिल रखता हो, कुशाचे भीम कहने का वो शेर के दिल रखता हो, सीना भी चीर के देखो लहू भी जय भीम पुकारता हो. अरे बुजुर्गों से पूछो कभी भीम किसी से हारे हैं? अब सिर्फ हारी हारे, सिर्फ जय भीम के नारे. भावना आपली हार होत आहे हार. सोमनाथ सूर्यवंशींचं प्रकरण असं परभणीतलं, कोथरूडचं ऍट्रॉसिटीचं प्रकरण असू द्या, आणि कॉलनीतलं मुस्लिम समाजाचं प्रकरण असू द्या, या सर्व प्रकरणामध्ये आपली हार झालेली आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही. न्याय आहे कुठं? आपण खूप नशिबान माणसं आहोत. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. काय झालंय? माणूस म्हणून आपण जन्माला आलोय. असं म्हणतात की कितीतरी येऊन जायला लागतात तेव्हा माणूस निर्माण. आपण नशिबाने आहे. आपण गाढव, कुत्र, मांजर, बैल झालो नाही. आपण माणूस झालोय. तर माणसासारखं आपण जगलं पाहिजे. सकाळी 9 वाजता उठतो, कामाला जातो, 6 वाजता घरी येतो, जेवतो, झोपतो. म्हणजे प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिलाय? पूर्वी बाबासाहेबांनी भाषण केलं होतं. बाबासाहेब बोलले, काही अस्पृश्य समाजाची लोक, दलित समाजाची लोक देव करून आले, देवाच्या निमित्त जेवण तयार केलं, जेवण केलं गावातल्या लोकांना. काही जातीवादी लोकांनी त्या गावावरती हल्ला केला. हल्ला करायचं कारण काय? त्या दलितांनी जेवणामध्ये तूप टाकलं होतं. म्हणजे तूप टाकायचं परमिशन नव्हतं, तूप खायचं पण परमिशन नव्हतं, चांगले कपडे घालण्याची परमिशन नव्हती, शिक्षण घेण्याचं परमिशन नव्हतं, पाणी प्यायची परमिशन नव्हती. ती दिली कुणी? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपण नशिबानो, आपण माणूस झालोय. बाबासाहेबांनी आपली 4 पोरं घालवली. किती पोरं? 4 पोरं घालवली. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, अण्णा असतील, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण आपण एक दिवस या महापुरुषासाठी, बाबासाहेबांसाठी 15 ऑगस्टच्या दिवशी रस्ते आलं पाहिजे.